संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं आणि त्यात शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे दोघे सुद्धा उपस्थित होते। पण असं असूनही विरोधकांची घोषणाबाजी झाली आणि अवघ्या 3 मिनिटात लोकसभा ही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली। मग आता प्रश्न असा आहे की ज्या संसदेत जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, कायदे व्हावेत, सरकारला प्रश्न विचारले जावेत असं वाटतं, त्या संसदेत मात्र या अधिवेशनात काय झालं? या अधिवेशनात सरकारने सुद्धा काय साध्य केलं? कारण आकडेवारी पाहिली तर चित्र धक्कादायक आहे। त्यामुळे हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ। पावसाळी अधिवेशनाबद्दल आपण बोलतोय। पावसाळी अधिवेशन एकूण 25 दिवसांचं, पण त्यातले जर वीकेंडच्या सुट्ट्या सोडल्या तर एकूण 19 दिवसच कामकाज झालं। मात्र लोकसभेच्या नियोजित कामकाजापैकी तब्बल 85% वेळ वाया गेलाय। आणि राज्यसभेबाबत बोलायचं झालं तर नियोजित वेळेच्या केवळ 33% कामकाज झालंय। त्यामुळे या सगळ्यामुळे अंदाजे 175 कोटी रुपयांचा चुराडा झालाय। पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच, म्हणजे जेव्हा अधिवेशन सुरू झालं 20 जुलैपासूनच नीट प्रकरणावरून खरं तर अधिवेशन गाजलं। पेपर फुटीचा मुद्दा गाजला, त्यावरून झालेल्या आंदोलनाचा विषय हा केंद्रस्थानी होता। विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरलं। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। त्यानंतर जंतर मंतरवर आंदोलन झालं, आंदोलकांवरील पोलीस कारवाई झाली आणि पुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या प्रकरणावर संसदेत निवेदन करावं अशी विरोधकांनी मागणी सुद्धा केली। आणि या सगळ्यांमुळे काय झालं तर संसदेत गोंधळच झाला। विरोधक सभागृहाच्या वेलमध्ये उतरत होते, घोषणाबाजी करत होते आणि वारंवार कामकाज हे तहकूब होत होतं। पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, संसद ठप्प होण्यासाठी केवळ विरोधक जबाबदार आहेत का? कारण संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते। मग त्यामुळे या अधिवेशनातल्या अपयशाची जबाबदारी सुद्धा दोघांची, ती म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक। आता आपण कामकाजाविषयी बोलतोय, लोकसभेचे आकडे पाहूयात। तर या अधिवेशनात ना लोकसभेची उत्पादकता म्हणजे लोकसभेची प्रोडक्टिव्हिटी किती होती ते 19%, म्हणजे नियोजित कामकाजाच्या तुलनेत अत्यंत कमी वेळ प्रत्यक्ष कामकाज झालं। प्रश्नोत्तराचा तास हा तर जवळपास नाममात्रच होता, म्हणजे 380 प्रश्नांपैकी फक्त 2 प्रश्नांची तोंडी उत्तरं देता आली। विचार करा, देशभरातले खासदार जनतेच्या प्रश्नांसाठी, तुमच्या आमच्या प्रश्नांसाठी संसदेत जात असतात। त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळते, पण होतं काय, 380 पैकी फक्त 2 प्रश्नांची तोंडी उत्तरं मिळतात। मग तुमचे आमचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचणार तरी कसे? राज्यसभेत परिस्थिती काही वेगळी नव्हती। तिथली उत्पादकता किती होती तर 39.17%। राज्यसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी कामकाजातील व्यत्ययाबद्दल अनेकदा नाराजी बोलून दाखवली। म्हणजे राज्यसभेत 285 तारांकित प्रश्नांपैकी केवळ 16 प्रश्नांवर तोंडी उत्तरं मिळाली। 380 शून्य प्रहरातील जी निवेदनं असतात त्यात केवळ 52, तर 380 विशेष उल्लेखांपैकी 93 मुद्द्यांवर चर्चा होऊ शकली। म्हणजे काय, प्रश्न होते, मुद्दे होते, खासदार होते, पण चर्चा करण्यासाठी संसदेकडे पुरेसा वेळच उरला नव्हता। आता विधेयकांचं काय झालं हे समजून घेणं पण महत्त्वाचं आहे। म्हणजे अधिवेशनात लोकसभेत 12 विधेयकं मंजूर झाली आणि राज्यसभेत सुद्धा 12 विधेयकं मंजूर झाली। पण प्रश्न आहे, ही विधेयकं मंजूर होत असताना त्यावर चर्चा किती झाली? लोकसभेत मंजूर झालेल्या 12 विधेयकांपैकी तब्बल 9 विधेयकांवर मंत्र्यांव्यतिरिक्त एकाही खासदाराने चर्चा केलेली नाही। आणि बहुतांश विधेयकं ही तर खरं तर गोंधळाच्या वातावरणातच मंजूर झाली। म्हणजे उदाहरण घ्यायचंच झालं तर MSME विकास दुरुस्ती विधेयक, यावर लोकसभेत फक्त 3 मिनिटांची चर्चा झाली। कर आकारणी आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकावर किती मिनिटं चर्चा? 3 मिनिटं। जन्म मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2 मिनिटं। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंदर्भातलं विधेयक लोकसभेत केवळ 4 मिनिटं चर्चा। तर खाण आणि खनिजे दुरुस्ती विधेयकावर 5 मिनिटं चर्चा झाली। म्हणजे काय, विधेयकं मंजूर होत होती, पण त्यावर सविस्तर चर्चा झाली का, हा प्रश्न या अधिवेशनानंतर नक्कीच उपस्थित होतो। मात्र एक विधेयक असं होतं ज्यावर दोन्ही सभागृहांमध्ये तुलनेने सविस्तर चर्चा झाली, ते म्हणजे सार्वजनिक परीक्षा म्हणजेच परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं दुरुस्ती विधेयक। लोकसभेत तब्बल 10 तास 54 मिनिटं, म्हणजे जवळपास 11 तास, आणि राज्यसभेत 6 तास 39 मिनिटं या विधेयकावर चर्चा झाली।
आणि हे विशेष आहे या अधिवेशनातलं, कारण ज्या परीक्षांमधील गैरप्रकार आणि नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून संपूर्ण पावसाळी अधिवेशनात गदारोळ झाला, त्याच पार्श्वभूमीवर परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याच्या विधेयकावर मात्र सविस्तर चर्चा झाली. आता पुन्हा आपल्या सुरुवातीच्या मुद्द्याकडे येऊयात. 25 दिवसांचं अधिवेशन, 19 दिवस कामकाज झालं, म्हणजे 19 बैठका झाल्या, 175 कोटींचा खर्च झाला आणि अंदाजे 117 तासांचं कामकाज हे वाया झालं. मग सरकारने काय साध्य केलं? तर सरकारच्या बाजूने पाहिलं तर दोन्ही सभागृहात डझनभर विधेयकं मंजूर झाली, ही महत्त्वाची बाब आहे. पण दुसरीकडे सरकारच्या महत्त्वाकांक्षी अजेंड्यावर जर नजर टाकली तर चित्र मात्र वेगळं आहे. कारण अधिवेशनाच्या सुरुवातीला किंवा अधिवेशन सुरू होणार होतं त्यावेळेस लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना, एक देश एक निवडणूक म्हणजे वन नेशन वन इलेक्शन, समान नागरी कायदा आणि 130वी घटना दुरुस्ती विधेयक यासारख्या महत्त्वाच्या घटना दुरुस्त्यांबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र त्यापैकी ही अपेक्षित मोठी उद्दिष्ट या अधिवेशनात साध्य झालेली नाही. आणि आता सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे तुमचा आमचा आवाज कुठे गेला, म्हणजे जनतेचा आवाज कुठे गेला. संसद ही काही केवळ विधेयकं मंजूर करण्याची जागा नाहीये. इथे सरकारला प्रश्न विचारले जातात, विरोधक सरकारला जाब विचारतात, जनतेचे प्रश्न मांडले जातात आणि मग त्यावर चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. पण या अधिवेशनात काय झालं? गोंधळ, गोंधळ आणि गोंधळ, आणि मग घोषणाबाजी, आणि मग सभागृहाचं कामकाज तहकूब. हेच चित्र आपल्याला या अधिवेशनात वारंवार दिसलं. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत राहिले. विरोधक म्हणाले सरकार चर्चा टाळतंय, तर सत्ताधारी म्हणाले विरोधक सभागृह चालू देत नाहीयेत. आणि या आरोप प्रत्यारोपांच्या मध्ये जनतेचे प्रश्न मात्र मागे पडले. एक शेवटचा आकडा लक्षात ठेवा, 7023 मिनिटं म्हणजे जवळपास 117 तास इतका वेळ कामकाज वाया गेल्याचं सांगितलं जातं. आणि त्याची आर्थिक किंमत किती आहे? तर जवळपास 175 कोटी रुपये. म्हणजे हा फक्त प्रश्न पैशांचा नाही आहे, प्रश्न आहे की या 117 तासांचं काय झालं. या वेळेत बेरोजगारीवर चर्चा झाली असती, शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली असती, महागाई, शिक्षण, आरोग्य, उद्योग, तरुणांच्या भविष्यावर चर्चा झाली असती, तुमच्या आमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं मिळाली असती. पण संसदेतला मोठा हिस्सा कामकाज हे सगळं गोंधळात गेलं. आणि म्हणूनच काल म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे सभागृहात उपस्थित असतानाही अवघ्या 3 मिनिटात लोकसभा स्थगित झाली. हा केवळ कालचा प्रसंग नाही आहे, तो गेल्या 25 दिवसांच्या संसदीय कामकाजाचं एक प्रतीक होतं. विधेयकं मंजूर झाली, पण चर्चा किती झाली? खासदार उपस्थित होते, पण जनतेचे प्रश्न किती ऐकले गेले? आणि 175 कोटी रुपये खर्च झाले, पण त्या बदल्यात तुम्हा आम्हाला काय मिळालं? हा प्रश्न आता सरकारलाच नाही तर संसदेतल्या सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंना विचारावा लागणार आहे. कारण शेवटी संसद चालली तरच लोकशाही चालते, तरच लोकशाही बोलते. आणि संसद गोंधळात बंद पडली तर सर्वात मोठा आवाज कुणाचा हरवतो? तो असतो जनतेचा, म्हणजे तुमचा आमचा. 117 तास वाया गेलेत, 175 कोटींचा चुराडा झालाय, पण तुमचे आमचे प्रश्न किती सुटले? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सकाळला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.